वडिलांचे वर्षश्राद्ध असल्याने विजयालक्ष्मी नागनाथ बोगा राहणार जोडभाईपेठ या भाऊ दशरथ कुडक्याल याच्या घरी आल्या होत्या। यावेळी धीर नागनाथ भूमया बोगा याच्यासह 5 जणांनी काहीतरी कारण सांगून जनता बँकेत खाते उघडले। त्यानंतर मृत पतीचे पैसे मिळणार असल्याचे सांगून रजिस्टर कार्यालयात नेऊन स्वाक्षरी घेऊन ईशाची जागा बळकावली अशी फिर्याद विजयालक्ष्मी बोगा यांनी सदर बाजार पोलिसात दिली आहे। फिर्यादी विजयालक्ष्मी बोगा यांच्या पतीचे निधन झाले आहे। वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या वर्षश्राद्धासाठी 18 मार्च 2024 रोजी विजयालक्ष्मी या भावाकडे माहेरी आल्या होत्या। त्यावेळी धीर नागनाथ बोगा, त्याची पत्नी पुष्पावती बोगा, पुतण्या भूपेश बोगा, बादशाह प्रशांत व नातेवाईक राजेश चिप्पा या 5 जणांनी काहीतरी काम असल्याचे सांगून पाछापेठेतील जनता बँकेत नेले। अर्जावर अंगठे घेऊन बँक खाते उघडले। मृत पतीचे पैसे सरकारकडून मिळणार असल्याचे कारण त्यांनी सांगितले। त्यानंतर जिल्हा परिषदेतील सर्व काम झाले असून आता कार्यालयात जाऊन काही कागदांवर स्वाक्षरी करायची असल्याचे सांगून उत्तर सोलापूरच्या दुय्यम निबंधक कार्यालयात नेले। त्या ठिकाणी स्वाक्षरी घेऊन त्यांच्या ईशाला येणारी जागा खरेदी दस्त करून स्वतःच्या नावे करून घेतली असेही फिर्यादीत नमूद आहे। त्यानंतर व्यवहार करून जागा विकल्याचे भासविण्यासाठी त्यांनी विजयालक्ष्मी यांच्या बँक खात्यात 6 लाख रुपये ट्रान्सफर केले असेही फिर्यादीत म्हटले आहे। संशयित आरोपींनी व्यवहार झाल्यानंतर पाठविलेली 6 लाख रुपयांची रक्कम लगेचच काढून देखील घेतली। 27 मार्च 2024, 30 मार्च व 3 एप्रिल 2024 रोजी परस्पर ती रक्कम काढून घेतल्याचेही विजयालक्ष्मी यांनी पोलिसांना सांगितले। सहाय्यक पोलीस निरीक्षक सारिका जगताप तपास करत आहेत।